रत्नागिरीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। हातखंबा येथील माहेर संस्थेतून 2 अल्पवयीन मुली अचानक बेपत्ता झाल्या आहेत। कपडे धुताना त्या दोघी गायब झाल्या। पोलिसांना पळवून नेल्याचा संशय आहे। 15 वर्षांची पूनम कांबळे आणि 17 वर्षांची प्रीती बनसोडे 12 जूनच्या दुपारी 3:30 वाजता संस्थेच्या आवारात कपडे धुत होत्या। त्यानंतर त्या कधीच दिसल्या नाहीत। माहेर ही संस्था अनाथ व निराधार मुलांचे संगोपन करते। घटनास्थळी तात्काळ पोलिसांना बोलावण्यात आलं। पोलिसांनी सर्व परिसरात, रेल्वे स्टेशन आणि एस.टी. स्थानकांवर शोधमोहीम राबवली, पण मुलींचा थांगपत्ताच लागला नाही। संस्थेत सीसीटीव्ही आहे, पण केवळ इमारतीच्या आत, बाहेरील परिसर कव्हर न झाल्याने तपास अडथळ्यात। पूनम 9वी पास असून सावळी रंगाची आणि सडपातळ आहे। तिने गुलाबी फ्रॉक घातला होता, तर प्रीती काळ्या फ्रॉकमध्ये शेवटची दिसल। दोघींनाही मोबाईल वा दागिने नव्हते। पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून दोघींचे फोटो व वर्णन सार्वजनिक करण्यात आले आहे। या मुली कुठेही दिसल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा, असं आवाहन करण्यात आलं आहे। 2 अल्पवयीन जीव सुरक्षित आहेत की संकटात? रत्नागिरी पोलीस तपासात गुंतलेत, पण वेळ निघून चालली आहे। जर तुम्हाला काही माहिती असेल तर तात्काळ 100 किंवा जवळच्या पोलीस स्टेशनला माहिती द्या। असेच न्यूजसाठी सबस्क्राईब करा आणि लाईक करा। जी डी न्यूज।